बघा हे होम पेज आहे. समजा मला आता वॉलेट रिचार्ज करायचं असेल तर मी सगळ्यात पहिला काय करणार आहे, हे जे होम पेजवर जे नोटीस आलं त्याला मी क्लोज केलं. त्यानंतर लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही बघितलं, इथं जे सर्व्हिसेसची लिस्ट आहे त्या सर्व्हिसेसची लिस्ट पैकी 7th नंबर ऑप्शन आहेत फंड म्हणून. त्या फंड ऑप्शनवर मी क्लिक केलं. जसं मी त्या फंड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये पहिला ऑप्शन येते लोड मेन वॉलेट. त्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करणार, लोड मेन वॉलेटवर. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर माझ्या समोर स्क्रीनवर एक HDFC बँकेचे अकाउंट डिटेल्स येतील. माझं सगळ्यात पहिलं जे काम असेल ते HDFC बँकेचं अकाउंट डिटेल्स आपल्या गुगल पे, फोन पे मध्ये ऍड करून घेणे. गुगल पे, फोन पे मध्ये ऍड करून घेतल्यानंतर त्या अकाउंटला पेमेंट पाठवणे. वॉलेट रिचार्ज तुम्ही कमीत कमी 100 रुपयाचा करू शकते, जास्तीत जास्त 10 लाखाचा करू शकते. तर मी काय करणार, एक उदाहरण, मी त्या अकाउंटला 500 रुपये पाठवलेत आणि 500 रुपये पाठवल्यानंतर त्यामध्ये एक 12 अंकी नंबर असतो ज्याला आपण UTR नंबर किंवा रेफरन्स नंबर म्हणतात. तो रेफरन्स नंबर नोट डाऊन करून घ्यायचं आणि हे जे अकाउंट आहे त्या अकाउंटवरच क्लिक करा. जसं मी त्या अकाउंटवर क्लिक करतोय तर राईट हँड साईडला एक फॉर्म ओपन होणार आहे ज्याला आपण म्हणतोय वॉलेट फंड रिक्वेस्ट फॉर्म. ते फॉर्म आपल्याला फिलअप करायचे आहेत. पहिलं डिटेल्स आहेत डिपॉझिट बँक, ऑलरेडी एकच आहेत, सिलेक्ट केलेली आहेत. एंटर अमाऊंट, त्या अकाउंटला किती पैसे पाठवले, समजा मी 500 टाकले असेल मी 500 मेन्शन करणार, 200 टाकले असेल 200 मेन्शन करणार. कधीही काय करा, पहिले जे 100 रुपीज असतात ते ऍज अ डिपॉझिट असतात, तर 100 पेक्षा जास्त अमाऊंट ट्राय करा, कारण की 100 रुपये डिपॉझिट असतो, होल्ड असतो, त्याच्यावरचा अमाऊंट तुम्ही युज करू शकतात. बरोबर. त्यानंतर पेमेंट मोड वर क्लिक केल्यानंतर ऑर्डर हे ऑप्शन सिलेक्ट करायचंय, कारण की आपण गुगल पे, फोन पे करतोय म्हणून. पे डेट, त्या अकाउंटला कधी पेमेंट पाठवलेलं ते डेट सिलेक्ट करायचं आपल्याला. समजा आज 29 तारीख आहे, आजची डेट सिलेक्ट केलं. उदाहरण मी काल पण तुम्हाला दिलं तर आज पण सेम उदाहरण देईल. रात्री मी त्या अकाउंटला पैसे पाठवले पण फंड रिक्वेस्ट लावायला विसरलोय मी. उद्या सकाळी जर मी फंड रिक्वेस्ट लावतो तरी सुद्धा पे डेट काय येणार आहे, 29 तारखेची येणार आहे, म्हणजे आजचीच येणार आहे. ओके. रेफरन्स नंबर म्हणजे 12 अंकी नंबर असेल, जे UTR नंबर किंवा त्याला ट्रान्झॅक्शन ID नंबर आपण त्याला म्हणतात. त्यानंतर पे स्लिप ऑप्शनल आहे, जे आपण पेमेंट केलेलं आहे, स्क्रीनशॉट मागतोय पण ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, टाकलं तरी चालेल, पण रेफरन्स नंबर ते 12 अंकी नंबर इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर वॉलेट रिमार्क मध्ये टाकायचं वॉलेट रिचार्ज म्हणून, ऍड सबमिट वर क्लिक करायचा. जसं तुम्ही सबमिट वर क्लिक करतात तुमच्या समोर फंड रिक्वेस्ट सबमिटेड झालेली आहेत. आता ते सबमिट झालेली फंड रिक्वेस्ट कुठं बघणार आहे, फक्त याच स्क्रीनला फक्त खाली घ्यायचं, तुमच्या समोर डिटेल्स येतील की इथं जे दिसलेलं आहे तुम्हाला की तुम्ही 6:17 एक फंड रिक्वेस्ट लावलीत, त्याचा रेफरन्स नंबर हे आहेत, 500 रुपयाची फंड रिक्वेस्ट आहेत आणि ऍक्शन मध्ये अजून ते पेंडिंगला आहेत. मी रिपीट करेल, सकाळी 10 ते संध्याकाळी 7च्या आतमध्ये जर फंड रिक्वेस्ट लावतायत तर इन्स्टंट बेसिसवर होऊन जाईल क्लिअर, पण आफ्टर 7 PM संध्याकाळी 7च्या नंतर लावत असेल तर उद्या सकाळी क्लिअर होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फंड रिक्वेस्ट लावू शकता जेणेकरून तुमच्या मेन वॉलेटमध्ये तेवढा बॅलन्स क्रेडिट होणार.